मुंबईसह नागपूरपर्यंतच्या सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. काय होईल ते होईल असं म्हणत उबाठा गटाने स्वबळावर लढण्याची घोषणा केली. खरं तर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून एक्झिट घेणं या गोष्टीत फार काही नवल नाही. याचं कारण गेल्या काही दिवसांपासून उबाठा गटाकडून सतत स्वबळाचे संकेत देण्यात येत होते. शिवाय महाविकास आघाडीत सुरू असलेला अंतर्गत कलह सुद्धा समोर आलाय. त्यामुळे कधीतरी हे होणारच होतं हे निश्चित. मात्र उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडणं परवडणार आहे का? काँग्रेस आणि शरद पवारांशी हातमिळवणी केल्यानंतर गमावलेला हिंदू आणि मराठी मतदार त्यांना पुन्हा मिळवता येणार का? आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे स्वबळावर आपलं अस्तित्व टिकवू शकणार का? याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके. शनिवार 11 जानेवारी रोजी खासदार संजय राऊतांनी स्वबळावर लढण्याची अधिकृत घोषणा केली. मुंबईसह नागपूरपर्यंतच्या सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. काय होईल ते होईल, आम्हाला एकदा आजमावायचं आहे. उद्धवजींनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर इथल्या कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना ती संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करायचे आहेत, असं राऊत म्हणाले. त्यांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीतील फुटी संदर्भातील चर्चांनी जोर धरला. शिवाय खासदार अरविंद सावंतांनी तर हे आधीच हवं होतं असा सूर आवळला. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना भक्कमपणे उभी आहे. एकाकी लढल्याशिवाय तिची ताकद कळणार नाही. लोकसभा आणि विधानसभेला स्वबळाची आवश्यकता होती. आपण आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींमध्ये संधी देऊ शकतो. त्यामुळे संजय राऊत यांची भूमिका स्वागतार्ह आहे. आमच्याकडे काही शिवसैनिक म्हणत होते की एकटे लढलो असतो तर 20 पेक्षा अधिक निवडून आलो असतो. उद्धव ठाकरे एकटे होते, युती तुटली होती. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली 63 आमदार निवडून आले होते. तो अनुभव गाठीशी आहे. एकटं लढलं की अनेक शंकांचं निरसन होतं, असं अरविंद सावंत म्हणाले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपशी असलेली युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. मात्र त्यांच्या कारभारावर बोट ठेवत शिवसेनेचा एक मोठा गट बाहेर पडला आणि भाजप शिवसेनेचं नवीन सरकार स्थापन झालं. खरं तर तेव्हाच उद्धव ठाकरेंची अर्धी ताकद संपल्यात जमा होती. त्यानंतरही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपली गाडी पुढे रेटणं सुरूच ठेवलं. पुढे या फाटाफुटीनंतर झालेली लोकसभा निवडणूक ही पहिलीच निवडणूक. यात काँग्रेस आणि शरद पवारांच्या मतदारांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरेंची बाजू राखली. मात्र विधानसभेत हाच मतदार त्यांच्यापासून दुरावला. याचं कारण म्हणजे ठाकरेंनी सोडलेली हिंदुत्वाची भूमिका. काँग्रेस आणि शरद पवारांची साथ देताना ठाकरेंनी स्वतःला इतकं झोकून दिलं की शेवटी तर त्यांनी जाहीर सभांमध्ये हिंदू बांधवांनो हा शब्द उच्चारणही टाळलं. प्रसंगी ज्या बाळासाहेबांनी कायम काँग्रेसला विरोध केला, उद्धव ठाकरेंनी त्याच काँग्रेसचा प्रचार केला. त्यामुळे हिंदू मतदार त्यांच्यापासून पूर्णपणे दुरावला आणि विधानसभेत ठाकरेंना याचा मोठा फटका बसला. आधीच मुख्यमंत्री पद आणि जागा वाटपावरून वाद सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या पदरात साधं विरोधी पक्षनेते पदही आलं नाही. शिवाय विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीची साधी चिंतन बैठकही झाली नसल्याचं सांगण्यात येते. निकालानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात अजिबात समन्वय राहिला नसल्याचा खुलासा खुद्द संजय राऊतांनी केलाय. उबाठा गटाच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेच्या एक दिवस आधीच खासदार अमोल कोल्हे, विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांच्या विधानांमुळे मवियातील धुसफूस चव्हाट्यावर आली होती. त्यामुळे महाविकास आघाडीला तडा जाणार याबाबतचे संकेत तेव्हाच मिळाले होते आणि आता नेमकं तेच झालं. असो, उद्धव ठाकरेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा नारा दिला खरा, परंतु या निवडणुकीत त्यांचा गड वाचवणारा मतदार त्यांच्यासोबत आहे का, हा मोठा प्रश्न आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अल्पसंख्याक मतदारांनी ठाकरेंना तारलं, पण आता स्वबळावर लढायचं म्हटल्यावर हा मतदारही त्यांच्यापासून दुरावू शकतो. तुम्हाला काय वाटतं? स्वतंत्र लढण्याचा निर्णय उबाठा गटासाठी योग्य आहे का, की उद्धव ठाकरेंची अवस्था ना घर का ना घाट का अशी होणार? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.